वेलकम टू श्रावणीज किचन. तर आज आपण बनवणार आहोत मँगो शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता. आता इथे मी तूप घेतलं आहे कढईमध्ये आणि तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता ड्रायफ्रूट्स जरा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तुपात फ्राय करून घ्यायचे आहेत. बाजूला काढून घेतले. त्याच तुपामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. एक 5 मिनटं तरी गोल्डन कलर यायला पाहिजे रव्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मँगो प्युरी ॲड करायची आहे. मँगो प्युरी ॲड करून रवा आपण त्याच्यामध्ये चांगला भाजून घेणार आहोत. मिक्स करून मस्तपैकी प्युरी रव्यामध्ये मिक्स झालेली आहे. त्यानंतर आपण इथे 1-2 वाटी पाणी आणि दूध असं मिक्स करून घेतलं होतं ते ॲड करणार आहोत. गरमच घ्यायचं आहे दूध पाणी मिक्स करून. छानपैकी रवा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गुठल्या नाही पडल्या पाहिजेत. गोल असं फिरवत राहायचं, त्याने गुठल्या होणार नाहीत रव्याच्या. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्तपैकी रवा आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे साखर ॲड करायची आहे. इथे मी 3 चमचे साखर घेतली आहे. साखर कमीच घेतली कारण का मँगो खूप गोड होता म्हणून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ शिजायला ठेवायचा आहे, एक 3-4 मिनटं. बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे रव्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परत आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मस्तपैकी छान दिसतंय. कलर अगदी सुंदर दिसत आहे मँगोसारखा मस्त. मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घालून. असा आपला मँगो शिरा मस्तपैकी तयार झालेला आहे. अगदी झटपट होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गार्निशिंग करूया आपण शिरा. मस्त मँगोचे तुकडे केलेले ते गार्निशिंग करायला ठेवलेले बाजूला. मस्तपैकी आपला मँगो शिरा रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.